इमॅजिन करा की पृथ्वीवर एकही माणूस उरलेला नाहीये. शहरं तशीच उभी आहेत, गाड्या रस्त्यावर आहेत, पण त्यांना वापरायला कोणीच नाहीये. मग काय होईल? तर काही वर्षातच निसर्ग पुन्हा सगळं ताब्यात घ्यायला लागेल. पण इथे एक खरा प्रश्न असा आहे की जर माणसं पृथ्वीवरनं पूर्णपणे गायब झाली तर या ग्रहावर पुढे कोणाचं राज्य येईल? आणि हा प्रश्न फक्त काही कल्पना नाहीये. या विषयावर अनेक शास्त्रज्ञ आणि रिसर्चर्स अभ्यास करतायत. काही रिसर्चांती असं समोर आले की या पृथ्वीवर माणसांनंतर एका अशा प्राण्याचं राज्य येईल ज्याच्या शरीरात 50 कोटी न्यूरॉन्स असतात, पण तो जमिनीवर राहतच नाही. कोण आहे तो प्राणी? मानवानंतर कशी असेल पृथ्वी? आणि सायंटिस्ट काय रिसर्च करतायत तेच सांगतो या व्हिडिओतून. नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती. मानव अचानक नाहीसे झाले तर सर्वात आधी काय घडेल यावर काही शास्त्रज्ञांनी अभ्यास केलाय. मानव निर्मित शहरं, रस्ते, पूल, इमारती आणि इतर रचना किती काळ टिकू शकतात यावर सुद्धा काही रिसर्च झालेत. या विषयावर इंजिनियर्स आणि सायंटिस्टनी मॉडेल्स वापरून अभ्यास केलाय आणि या अभ्यासानुसार माणूस अचानक नाहीसा झाला तर मानवाने निर्माण केलेल्या व्यवस्था हळूहळू कोलॅप्स व्हायला लागतील. काही दशकांत झाडे आणि वेली रस्त्यांवर वाढायला लागतील, कॉन्क्रीटमध्ये भेगा पडतील आणि त्या भेगांमधून गवत उगवेल. काही शेकडो वर्षात अनेक शहरं पूर्णपणे जंगलात कन्वर्ट होऊ शकतात. आज जिथे मोठमोठे हायवेज वगैरे तिथे पुन्हा जंगली प्राणी फिरताना दिसू शकतात. हळूहळू निसर्ग पुन्हा पृथ्वी ताब्यात घेईल. काही इकॉलॉजिस्टच्या मते माणूस नसेल तर पृथ्वीवर निसर्ग पुन्हा स्वतःचा कंट्रोल मिळवू शकतो. या कॉन्सेप्टला रिवाइल्डिंग असं म्हटलं जातं. यानुसार जंगलं पुन्हा वाढू शकतात, अनेक प्राणी पुन्हा त्यांच्या जुन्या हॅबिटॅटमध्ये परत येऊ शकतात आणि काही इकोसिस्टीम पुन्हा स्थिर होऊ शकतात. उदाहरणार्थ लांडगे, अस्वल, हत्ती, वाघ असे मोठे प्राणी पुन्हा मोकळेपणाने फिरू शकतात. काही संशोधकांच्या मते माणूस नसेल तर पृथ्वीवर बायोडायव्हर्सिटी वाढण्याची शक्यता सुद्धा आहे. काही सायंटिस्ट असा सुद्धा दावा करतात की सध्या पृथ्वीवर मानवाचा प्रभाव इतका मोठा आहे की पृथ्वीचा हा काळच वेगळा मानला जातोय. या कॉन्सेप्टला अँथ्रोपोसिन असं नाव दिलं गेलंय, म्हणजे पृथ्वीच्या इतिहासात असा काळ जिथे मानव हा सर्वात मोठा एन्व्हायरमेंटल चेंज घडवणारा फॅक्टर बनलाय. जंगलतोड, औद्योगिक प्रदूषण, हवामान बदल आणि संसाधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर यामुळे पृथ्वीवर मोठे बदल झालेत. काही रिसर्चर्सच्या मते सध्या पृथ्वीवर प्रजाती नष्ट होण्याचा वेग खूप वाढलाय. याला काही सायंटिस्ट होलोसिन एक्सटिंक्शन किंवा सिक्स्थ मास एक्सटिंक्शन असं म्हणतायत. म्हणजे पृथ्वीच्या इतिहासात यापूर्वी सुद्धा अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर प्रजाती नष्ट झाल्या आहेत आणि सध्या चालू असलेला काळही तसाच असू शकतो. त्यामुळे काही संशोधक असा प्रश्न विचारतात की जर भविष्यात मानवच पृथ्वीवरून नाहीसा झाला तर पुढे नवीन प्रजाती विकसित होऊ शकतात का? यावर अनेक संशोधकांचं लक्ष समुद्राकडे जातं. पृथ्वीवरच्या जीवनाचा उगम समुद्रात झाला आणि आज सुद्धा पृथ्वीवरचे बहुतांश जीव समुद्रातच आहेत. त्यामुळे भविष्यातली बुद्धिमान प्रजाती सुद्धा समुद्रातूनच विकसित होऊ शकते अशी शक्यता काही सायंटिस्ट मांडतात. आणि इथे एक प्राणी सतत चर्चेत येतो आणि तो म्हणजे ऑक्टोपस. ऑक्टोपस हा पृथ्वीवरच्या सर्वात इंटेलिजंट प्राण्यांपैकी एक मानला जातो. त्याच्या शरीरात जवळपास 50 कोटी न्यूरॉन्स असतात आणि त्यांची नर्वस सिस्टीम खूप ॲडव्हान्स असते. ते रंग बदलून कम्युनिकेट करू शकतात, समस्या सोडवू शकतात आणि काही प्रयोगांमध्ये त्यांनी बाटल्या उघडणं किंवा साधनं वापरणं अशा गोष्टी सुद्धा दाखवल्यात करून. काही स्टडीजमध्ये असंही दिसून आलंय की ऑक्टोपस त्यांच्या टँकमधून बाहेर पडून दुसऱ्या टँकमध्ये जाऊन अन्न घेत आहेत आणि पुन्हा आपल्या जागी परत सुद्धा येत आहेत. सायंटिस्ट म्हणतात की भविष्यातल्या इव्होल्युशनमध्ये जर अशा प्राण्यांना योग्य परिस्थिती मिळाली तर ते अजून डेव्हलप होऊ शकतात. पण ऑक्टोपस समोर काही लिमिटेशन सुद्धा आहेतच. त्यांच्याकडे हाडांचा सांगाडा नसतो आणि ते मेनली समुद्रातच राहतात. त्यामुळे जमिनीवर जगणं त्यांच्यासाठी अवघड आहे. तरीही लाखो वर्षांच्या उत्क्रांतीत नवीन क्षमता विकसित होऊ शकतात असं सुद्धा संशोधक मानतात. एक गोष्ट मात्र अनेक रिसर्चर्स मान्य करतात की पृथ्वीवर जीवन खूप टिकाऊ आहे. कितीही मोठी संकट आली तरी जीवनाने पुन्हा मार्ग काढलाय. त्यामुळे भविष्यात सुद्धा पृथ्वीवर जीवन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात टिकून राहीलच. कदाचित लाखो वर्षांनंतर एखादी नवीन बुद्धिमान प्रजाती समोर येईल आणि ती आपल्या पद्धतीने या ग्रहाचा इतिहास पुढे लिहिल. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला लगाव बत्ती.